कोकणवासियांसाठी गणेशोत्सवानंतर सर्वात मोठा उत्सव म्हणजे आंगणेवाडीची यात्रा। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंगणेवाडीत उद्यापासून भराडी देवीच्या यात्रोत्सवाला सुरुवात होतीये। नवसाला पावणारी देवी म्हणून ख्याती असणाऱ्या भराडी देवीच्या दर्शनासाठी महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटकमधून लाखो भाविक उपस्थिती लावतात। पाहुयात आंगणेवाडीच्या यात्रेचा स्पेशल रिपोर्ट। तळ कोकण म्हटलं की तुमच्या डोळ्यासमोर येतो तो म्हणजे इथला हिरवागार निसर्ग आणि इथले फेसाळलेले समुद्र किनारे। मात्र या तळ कोकणातील जत्रांची देखील तितकीच चर्चा आहे। दिवाळीपासून सुरू होणाऱ्या या जत्रा फेब्रुवारी अखेरपर्यंत चालतात। मात्र यातीलच प्रसिद्ध असलेल्या भराडी देवीच्या आंगणेवाडीच्या जत्रेला अनन्यसाधारण महत्व आहे। मालवण पासून 12 किलोमीटर अंतरावर असलेल्या आंगणेवाडी येथे ही जत्रा भरते आणि या जत्रेला लाखो भाविक आणि राजकीय नेते मोठ्या संख्येने येतात। आंगणेवाडीची जत्रा नेमकी काय आहे, या जत्रेचं नेमकं वैशिष्ट्य काय आहे, याचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट। चला तर मग आंगणेवाडीच्या जत्रेला। भराडी देवीचा इतिहास जवळपास 300हून 400 वर्षाचा आहे। नेमकी भराडी देवीची यात्रा कशी असते, याचं नियोजन कसं केलं जातं, याचाच आपण आढावा घेणार आणि आपल्यासोबत स्वतः कार्याध्यक्ष आहेत। सर, काय सांगाल? गेले अनेक वर्षाची परंपरा आहे यात्रेला, अनेक भाविक या ठिकाणी येत आहेत। सुरुवातीला नियोजन तुम्ही कसं करता, कारण तुम्ही कार्याध्यक्ष? या ठिकाणी सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्यामध्ये श्री भराडी देवीचं ख्याती मोठी आहे आणि नवसाला पावणारी देवी असल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राच्या बाहेर भारत देशाचे भाविक या ठिकाणी येतात। ज्यांना ज्यांना नवसाला देवी पावते अशा सर्व भाविक देवीचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी येतात आणि त्या दिवशी मोठा उत्सव असतो। हा उत्सव पुरातन काळापासून चालू आहे, परंतु 1991 नंतर मंदिराचं जीर्णोद्धार झाल्यानंतर आणि हे मंदिर ग्रामस्थांच्याच निधीतून बांधल्यामुळे मुंबईमध्ये 500 आमचे नोकर वर्ग म्हणजे आमचे आंगणेवाडीचे ग्रामस्थ काम करतात, त्यांचा पगाराचा 5 ते 10% आम्ही मंदिराला देत असतो आणि त्याचमुळे आम्ही ह्या ठिकाणी हे मंदिर भव्य असं मंदिर उभारू शकलो आणि त्याचप्रमाणे भाविकांच्या निधीतूनच भाविक जे पेटीमध्ये पैसे टाकतात त्यामध्ये रिसीट फाडतात, त्यामुळे हे मंदिर झालेलं आहे। तुम्ही याच्यामध्ये भारत देशामध्ये मोठमोठी मंदिरं आहेत, परंतु RCC मंदिर आहेत, परंतु मुंबई शहरापासून 550 ते 600 किलोमीटर असून सुद्धा हे मंदिर आंगणेवाडीच्या ग्रामस्थांनी मार्बलमध्ये बांधलं। हे खरं तर पुढारच्या प्रेक्षकांना जाणून घ्यायला आवडेल, कारण भराडी देवी नवसाला पावणारी देवी आहे अशी ख्याती आहे। देवीच्या यात्रेचे तारीख नेमकी कशी ठरते, म्हणजे ते कसं नियोजन? या ठिकाणी हे धार्मिक विधी असतात। दीपावली असते, त्या दीपावलीनंतर देव दीपावली 1 महिन्याने असते आणि त्यावेळीसच या ठिकाणी धार्मिक विधी चालू होतात। हे धार्मिक विधी झाल्यानंतर देव दीपावलीला या ठिकाणी देवीला कौल लावून देवीच्या मान्यतेने आम्ही जत्रा ठरवतो। या ठिकाणी तिथी नसते, तिथीचं काय आम्ही चांगला दिवस पकडून भाविकांसाठी असून आणि धार्मिक विधी पकडून आम्ही ह्या ठिकाणी जत्रोत्सवाची तारीख निश्चित करतो। हे जत्रोत्सव पूर्वी 1 दिवस होता, 1.5 दिवस होता, आता पूर्ण 2 दिवस असतो। पहाटे साधारण 3:30ला देवीची पूजा केल्यानंतर 3:30ला उत्सव सुरू होतो। देवीची पहिली ओटी भरल्यानंतर उत्सव चालू होतो, तो रात्री 9:30 पर्यंत। पुन्हा मंदिराची गाभाऱ्याची साफसफाई करून आणि आंगणेवाडीचे ग्रामस्थ आणि महिला आपले देवीला प्रसाद बनवतात आणि तो प्रसाद मंदिरामध्ये घेऊन येतात, वाजत गाजत घेऊन येतात आणि तो प्रसाद देवीला प्रसाद दाखवल्यानंतर यात्रा म्हणजे त्यानंतर देवीला प्रसाद झाल्यानंतर प्रत्येकाच्या घरोघर जाऊन हा प्रसाद घेतला जातो। जे पाहुणे सोयरे असतात आणि ठराविक लोक असतात ते प्रत्येकाच्या घरी जाऊन हा प्रसाद घेतात आणि मंदिर पुन्हा साफ केलं जातं। पुन्हा साफ केल्यानंतर पुन्हा सगळं झाल्यानंतर पुन्हा
2 ते 2:30 वाजता आम्ही ओट्या चालू करतो. कमीत कमी 2 वाजता चालू करतो आणि ते संध्याकाळी दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 7 वाजेपर्यंत चालू करतो आणि त्यानंतर देवीचं विसर्जन करतो. तिसऱ्या दिवशी गोंधळ असतो, तोही उत्सव चालू होतो. चौथ्या दिवशी नाटक असतो ग्रामस्थांचा. मुंबई कमिटी दशावतार नसतो, अंगणेवाडीचे नाट्य मंडळ आहे ते सुद्धा पुरातन काळात त्यांचं एक नाटक ठेवलं जातं. असे 8 दिवस कार्यक्रम असतात. नंतर सार्वजनिक पूजा होते आणि ते कार्यक्रम संपला जातो. आपण जर बघितलं असाल तर ख्याती आहे भराडी देवीची. अनेक राजकीय नेते मंडळी या ठिकाणी येतात. मुख्यमंत्री आधी आले होते, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना आले होते, स्वतः केंद्रीय मंत्री माजी नारायण राणे जे येत आहेत तिकडे. नेमकं हे नियोजन तुम्ही कसं करता? नेते मंडळी असेल तर मंदिरामध्ये गाभाऱ्या याचा दरवाजामधून नेते मंडळात दर्शन दिलं जातं आणि दोन्ही दरवाजाने सामान्य भाविक जातो. नेते मंडळी असेल तर सामान्य भाविकांचं दर्शन बंद होत नाही, ते चालूच राहतं आणि त्यांना VIP दर्शन आम्ही देतो. नक्कीच आपल्यासोबत स्वतः कार्याध्यक्ष होते. त्यांनी नेमके या भराडी देवीचं वैशिष्ट्य काय, जत्रा नेमकी कशी ठरते, याचं सगळं नियोजन जे आहे ते आपल्याला सांगितलं. आई भराडी देवीच्या दर्शनासाठी चाकरमानी जे आहेत ते आपल्या गावी येत आहेत आणि अर्थातच असे काही चाकरमानी आहेत ज्यांनी आई भराडी देवीचं दर्शन घेतलेलं आहे. मुंबईवरून आलेत, मात्र इथले स्थानिक ग्रामस्थ आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. काय सांगाल, भराडी देवीच्या जत्रेला एक वेगळी प्रसिद्धी असते, अनेक लोक या ठिकाणी येतात. तुम्ही दरवर्षी मुंबईतून येता? आम्ही दरवर्षी येतो. आम्ही इथलेच ग्रामस्थ आहोत आणि येणाऱ्या भाविकांची व्यवस्थित सोय व्हावी आणि त्यांना सर्व सुविधा उपलब्ध व्हाव्यात म्हणून आम्ही इथे आधीच येऊन आमचं आगमन झालेलं असतं. किती वर्षापासून दरवर्षी न चुकता तुम्ही येतात? आणि मुंबईकर म्हटलं की नोकरी मी जन्मापासूनच इथे येतो. माझं शाळेत शिक्षण इथेच झालं. मुंबईला मी इथूनच गेलो, पण नंतर नोकरी धंद्यानिमित्त असताना सुद्धा आम्ही या निमित्ताने सुट्टी घेऊन कुठल्याही परिस्थिती कुठे असलो तरी नियोजन करता येतं, कारण मुंबईकर म्हटलं की सुट्टी मिळत नाही. मग आम्ही ते सगळं नियोजन करूनच येतो, कारण आधी आम्हाला ठरलेच असतं की या यात्रेसाठी आपल्याला जायचंय आणि त्याप्रमाणे आम्ही नियोजन करूनच गावी येतो. काही गृहिणी देखील आहेत. काय सांगाल, देवीचं दर्शन घेतलेलं आहे हो काय? घेतलं, छान वाटतं, आल्यावर प्रसन्न वाटतं. हो दरवर्षी आम्ही येतो, दरवर्षी येतो. आमची मुलं नोकरी लागायच्या आधी जॉबचं सांगतात आम्हाला फक्त गणपती आणि जत्रेला सुट्टी पाहिजे, बाकी नाही दिला सुट्ट्या त्या हरकत नाही. म्हणजे कामावर आधीच सांग. माझी मुलगी तर आताच लागली आहे. तिने 1 महिना पण झाला नाही जॉईन होऊन. तिने जॉईन होतानाच सांगितलेलं मला जत्रेसाठी आमच्या 4 दिवस सुट्टी पाहिजे, तर मी जॉईन होते, नाही तर मी होत नाही. दरवर्षी आम्ही येतो. नाही आम्ही मुंबईचे आहेत, मुंबईवरून इथे आहे. हा हो. आमचं घर इथेच आहे, त्यामुळे आम्हाला दरवर्षी यावंच लागतं. नोकरदार आहात की? हो, आम्ही नोकरी करतो. इथलं काय सांगता? ऑफिसला सांगतो की जत्रेला जायचंय, तर ती लोक समोरूनच सांगतात अंगणवाडीची जत्रा आहे तर तुम्ही जा म्हणून. या ठिकाणी जर आपण बघितलं असेल तर अशाच पद्धतीने मोठ्या प्रमाणात भाविक जे आहेत ते आता दर्शन घेऊन येताना बघायला मिळतात. काही भाविक आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत ज्यांनी दर्शन आता खऱ्या अर्थाने घेतलेलं आहे आणि या ठिकाणी भराडी मातेच्या दर्शनाची तयारी देखील करण्यात आलेली आहे. तुम्ही इथल्याच आहात की मुंबईतून? मुंबईवरून. दरवर्षी येतात? हो दरवर्षी. हो हो. छान व्यवस्थित मिळतं, व्यवस्थित गर्दी बिर्दी काही नाही, धकलम काही छान दर्शन मिळतं. नाही मुंबईच्या इथे आहेत बघा. काय भावना खूप छान आहेत. आमची काही इच्छा असेल ते सगळं पूर्ण होते, त्यासाठी आम्ही दरवर्षी इकडे येतो. पावणारी आहे. साहेब आम्ही मुंबईवर आलो. दरवर्षी येतात, उत्कृष्ट दर्शन होतं आमच्या इथं. नियोजन पण फार चांगलं असतं इथलं, सिस्टमॅटिक असतं सगळं. आई भराडी देवीच्या यात्रेसाठी जय्यत तयारी जी आहे ती सुरू आहे. एकीकडे प्रशासन यंत्रणा देखील सज्ज झालेली आहे, तर दुसरीकडे मंदिर व्यवस्थापन देखील या ठिकाणी व्यवस्था बघताना बघायला मिळते. मंदिर परिसरात सगळीकडे ज्या सीसीटीव्ही आहेत त्या सीसीटीव्हीवर निगराणी जी आहे, सीसीटीव्हीच्या माध्यमातून निगराणी या ठिकाणी ठेवण्यात येणार आहे. ही एक LED आहे, ज्या ठिकाणी आपण जर बघितलं असाल तर इथले सगळी सीसीटीव्हीच्या माध्यमातून दृश्य कॅप्चर होणार आहेत. म्हणजे कोणताही जर अनुचित प्रकार घडला तर लगेच सीसीटीव्हीच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. अर्थात आपण जर बघितलं असेल तर माझ्या समोर
मंदिर आहे आणि मंदिराचा हा परिसर आहे मोठ्या प्रमाणात जवळपास 5 ते 6.5 लाख नागरिक भक्त या ठिकाणी येऊ शकतात आणि त्यामुळे मंदिर प्रशासनाने मंदिर व्यवस्थापनाने देखील चोख बंदोबस्त या ठिकाणी केलेला आहे आणि या ठिकाणी समोर एक LED लावलेली आहे आणि या LED वर जे जे प्रतिष्ठित व्यक्ती येतील म्हणजे जे जे राजकीय नेते येतील म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री येण्याची शक्यता आहे तर दुसरीकडे मंत्री आशिष शेलार येऊ शकतात, विनोद तावडे येऊ शकतात, नारायण राणे या ठिकाणी येतात. त्यांच्या स्वागतासाठी हा LED लावलेला आहे आणि त्या LED वर इथे पोस्टर जे आहेत बॅनर तयार करण्यात आलेले आहेत. ज्यावेळी ते प्रमुख प्रतिष्ठित व्यक्ती येतील त्यावेळी त्यांचं त्या LED वर स्वागत केलं जाणार आहे आणि तो स्टेज जो बनवण्यात आलेला आहे तो VVIP साठी बनवण्यात आलेला आहे. तर दरवर्षी भराडी देवीसाठी भाविकांची संख्या जी आहे ती दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे आणि याचमुळे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून देखील मंदिर व्यवस्थापनानं ही जी आहे ती बंदोबस्त या ठिकाणी केलेला आहे. 50 ते 40 CCTV जे आहेत ते या ठिकाणी असणार आहे, लक्ष असणार आहे म्हणजे कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची देखील या ठिकाणी मंदिर प्रशासनानं खबरदारी घेतल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. आंगणेवाडीच्या यात्रेसाठी मोठ्या प्रमाणात स्टॉल देखील लागलेले आहेत आणि कोकणातील सगळ्यात प्रसिद्ध जे खाद्य आहे ते म्हणजे खाजं आणि खाज्याची विक्री जी आहे ती या जत्रेच्या निमित्तानं होते. मुंबईकर चाकरमानी येतात ते हेच खाजं विकत घेतात आणि शेंगदाणे लाडू अर्थात आपण काही विक्रेत्यांशी बोलणार आहोत आणि खरेदी करणारे देखील आले त्यांच्याशी देखील बोलणार आहोत. पहिला आपण विक्रेत्यांशी बोलू आणि नंतर तुमच्याकडे मिळणार आहे. काय सांगशील, खाज्याला खूप मागणी असते आपल्या मालवणी जत्रेला शक्यतो खाजं असतं, यावर्षी रेट काय? आता ह्या वर्षी आम्ही आता 200 ग्रॅमचं पॅकेट असतात सहज ते 50 रुपये पॅकेट आम्ही विकतो आणि किलो 250 पर्यंत जातं ते. आणि जास्त करून खाज्यात आपल्या गावात फेमस आहे आपल्या इथे चिंद्रा म्हणजे जत्रेसाठी पूर्ण जत्रेसाठी मालवणी खाज्यामुळे हे फेमस आहे. यावर्षी किती किलोची ऑर्डर? ह्या वर्षी तरी हे स्वतः आम्हीच बनवतो, प्रोडक्शन सगळं आमचंच असतं पार्कर आणि हे आमचं तरी 700-800 किलो अंदाजे सगळं खाजा आणलंय आम्ही. खाज्यासोबत आणखी काय काय व्हरायटी चाकरमान्यानं? शेंगदाणे लाडू आहेत, कडकडे लाडू आहेत, परत शेवाचे लाडू आहेत, बंगाली खाजा आहे, चिरोटे आहेत, म्हैसूर, सुतरपेनी वगैरे हे सगळं स्वतः आम्ही बनवून घेऊन येतो. तू दरवर्षी इथे स्टॉल लावतोस बरोबर, सर्वाधिक मागणी कशाला? सर्वाधिक मागणी फक्त मालवणी खाजाला, मालवणी खाजा आणि बंगाली खाजा वगैरे. पुढारच्या प्रेक्षकांना जाणून घ्यायला आवडेल खाजं नेमकं बनवतात कसं, कारण मालवणी खाजा अनेकांनी ऐकलंय त्याची टेस्ट नेमकं तुम्ही बनवता कसं? तू म्हणा आम्ही स्वतः बनवतो, कसं बनवतो? आता सर्वात आधी आमचे ते कांडे असतात खाजाचे ते आपण बेसनापासून तयार करतो. त्याच्यानंतर ते कांडेनंतर गुळाच्या पाकात वगैरे बनवतो. गुळाचा पाक असतो, आल्याचं हे असतं, पेस्ट असते आलाची आणि ती असतं, ते सगळं आम्ही बनवतो. किती भाविक येतात तरी या जत्रेला? तरी हो ते आरामात तेवढे 5-5.5 लाख तरी येतात भाविक. काही मुंबईकर आहेत चाकरमानी ते इथे खाजं आणि हे शेंगदाण्याचे लाडू जे आहेत ते घ्यायला आलेले आहेत. काय सांगाल, मुंबईकर म्हटलं आणि तुम्ही मूळचे कोकणातले? आम्ही मूळचे कोकणात पण आम्ही स्थायिक मुंबईला राहिलो दैसरला. पण आम्ही आता कामानिमित्त मी याला केरळला गेलो होतो म्हटलं आता हे आपलं गाव लागतं कणकवलीला उतरून म्हटलं बरं या इथं दर्शन घेऊन म्हटलं उद्या जाम गर्दी असणार, बरं इथं दर्शन घेऊन आपण म्हटलं आता मुंबईला निघणार. पण आम्ही गावी कुठल्याही जत्रेला आलो खाजा घेऊन मुंबईला गेलो नाही तर मग जत्रा आमची पूर्ण होत नाही. आणखी काही भाविक आहेत जे दर्शनासाठी आले, तुम्ही पण खाजा घेणार? हा मी मालवणचंच असं मालवण आडवली खाजा घेणार? हो खाजा घेणार. अर्थात माझ्या हातात असलेलं मालवणी खाजं जे जत्रेमध्ये फेमस असतं आणि जत्रेमध्ये अंगणवाडी जत्रेमध्ये जर पाहिलं असेल तर याची विक्री जी आहे ती मोठ्या प्रमाणात होते. आता देखील काही चाकरमानी या ठिकाणी खाजं घेताना आपल्याला बघायला मिळतं. खाज्यासोबत दुसरी विक्री जी आहे ती लाडूचे. लाडू कसे आहेत? शेंगदाण्याचे. आता हे 70 रुपये पॅकेट. आता प्रत्येकाचे पॅकेटचे रेट वेगळे असतात. हे तर मोठे लाडू ते 70 रुपये पॅकेट आहे. ते मोठ्या लाडू मध्ये 10 येतात आणि छोट्या लाडू मध्ये 25 लाडू येतात. हे ते 70 रुपये पॅकेट. आपण जर बघितलं असेल तर लाडू असतील, खाजा असतील, ही कोकणी माणसाची एक ओळख आहे. अर्थात जत्रा म्हटली की कोकणात मोठ्या प्रमाणात हे खाजं विक्री केलं जातं, शेंगदाण्याचे लाडू विक्री केले जातात आणि हे खडखडे लाडू आमच्या इथे याला खडखडे लाडू म्हणतात आणि अर्थातच त्याची विक्री देखील आता मोठ्या प्रमाणात होताना पाहायला मिळते.
आई भराडी देवीच्या यात्रेसाठी मोठ्या प्रमाणात भाविक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येत असतात आणि यासाठी पोलीस प्रशासन देखील सज्ज झाले. आपल्यासोबत दहीकर सर आहेत. सर, आई भराडी देवीच्या दर्शनासाठी लाखो भाविक येत असतात. पोलीस प्रशासन किती अलर्ट आहे, कशा सूचना देतात? आई श्रीदेवी भराडीच्या वार्षिक जत्रोत्सवानिमित्त जी काही जत्रा होते ती जत्रा आणि त्याच दिवशी असलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका या पार्श्वभूमीवर आपण संपूर्ण जिल्ह्यामध्ये आणि विशेष करून आंगणेवाडी परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त नेमलेला आहे. या ठिकाणी आपण 2 ऍडिशनल एसपी, 2 डीवायएसपी आणि 400हून अधिक अंमलदार इथे 2 शिफ्टमध्ये नेमलेले आहेत, जेणेकरून गर्दीचे नियंत्रण होईल, वाहतूक व्यवस्था सुरळीत राहील आणि कुठलाही गैरप्रकार घडणार नाही. आपत्कालीन परिस्थितीला सर्वांना सामोरं जाता येईल. सीसीटीव्हीच्या माध्यमातून काही करडी नजर असणार? निश्चितच या यात्रेदरम्यान विश्वस्त मंडळाला आणि ग्रामपंचायत आंगणेवाडीला आपण जे काही दिशानिर्देश दिले होते त्यानुसार त्यांनी सीसीटीव्ही यंत्रणा उभारलेली आहे, त्यामध्ये काही वाढ पण केलेली आहे. याशिवाय आपत्कालीन यंत्रणेचा भाग म्हणून ड्रोनची देखील व्यवस्था केलेली आहे. ड्रोनद्वारे देखील इथे नजर ठेवली जाणार आणि संपूर्ण यंत्रणेचा सीसीटीव्ही फीड आमच्या पोलीस नियंत्रण कक्षाला असेल आणि त्याद्वारे नियंत्रण केले जाईल. आई भराडी देवीच्या दर्शनासाठी लाखो भाविक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येत असतात आणि त्यानिमित्तानं विविध स्टॉल जे आहेत ते या मंदिर परिसरात लागलेले आहेत. इथे मंदिर परिसरात आपण देवीची ओटी भरण्यासाठी ओटीचा स्टॉल आहे, त्याचसोबत इथे कुंकू देखील आहेत आणि हे कुंकू आलंय कुठून तर पंढरपुरातून. अर्थात इथले व्यापारी जे आहेत ते पंढरपूरचे, ते दरवर्षी या ठिकाणी येतात, अशा पद्धतीने स्टॉल लावतात, ओठी असते. त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. यावर्षी काय नेमकी परिस्थिती आहे, किती दर आहे ओटीचा, किती दर आहे यावेळी? ओटीचा दर 100 रुपये, 9.5 वारी घेतली तर 701 आणि 6 वारी घेतली तर 501. कुंकू डबीवर आहे, छोटी डबी 50 ला आहे, मोठी 100 ला आहे. दरवर्षी तुम्ही येता? हो, दरवर्षी येतो. किती आणता म्हणजे एकूण? म्हणजे ओटी वगैरे सगळं 3-4 हजार नारळ आणतो आम्ही. सर्व जातात. हा, सर्व जातात. म्हणजे दरवर्षीचा सगळं वर्षीचा बिझनेस आहे आमचा. हा, दरवर्षी. किती वर्ष झाली? आम्ही कमीत कमी 20-25 वर्ष झाले येतोय. आमचे 10 लोक असतात. 10. 3 दुकान आहेत, तिकडे एक आहे आणि तिकडे एक आहे. आणि हे तुम्ही कुंकू आणि कुठून नेमका आणता? पण कुंकू म्हणजे आमचं पंढरपूर कारखाना आहे ना, पंढरपूर तिथून आणतो. हा. आता किती किलो आणले? कुंकू आम्ही 200 किलो आणलेले. 200 किलोची विक्री होती? हो, विक्री होती. आणि काय काय ओटी सोबत आणखी काय काय? गोडे, आपल्याकडे प्रसाद आहे, नारळ, अगरबत्ती, कापूर वगैरे सर्व आहे. हा, पूजेला जे साहित्य लागतं सर्व आहे आपल्याकडे. म्हणजे या मंदिर परिसरात तुमचे एकूण? हा, 3 दुकान आहे. आपण जर बघितलं असेल तर इथे या ठिकाणी ओटी भरण्याचं काम जे आहे ते सुरू आहेत आणि इकडे जर बघाल तर इथे ओटी भरली जाते आणि ओटीचे पॅकेट्स जे आहेत ते केले जातात. अर्थात हे सगळे पंढरपूरवरून आलेले आहेत आणि इथे स्वतः म्हणजे इथे जेवण देखील स्वतः इथे तयार करून आता, कारण आता पुढचे 3 दिवस इथे किती दिवस राहणार आहे? आम्ही 4 दिवस असतो इथं. हा, दरवर्षी असतो. म्हणजे पूर्ण संसार घेऊन सगळं येतो पंढरपुरात आम्ही. वा, आनंद दर्शन. आमच्या आई साहेब आम्हाला पाठीशी, आमच्या आई भराडी पावते पावते आम्हाला प्रत्येक. आम्ही 8 जण आहे सगळे इथं. हा, आम्ही बटाटे भाजी, वांग्याची भाजी करतो, खातो. इथं जेवतो, इथंच खातो. आपण करतो, इथंच खातो. प्रतिसाद मिळतो इथे? हो, मिळतो. आई साहेब पाठीशी आहे ना. हे बघा, इथे ओटी भरण्याचं जे काम आहे ते सुरू आहे. तू पण पंढरपुरातून आलाय? हो. सकाळपासून किती वाजल्यापासून कामाला लागलाय? सकाळी 6 वाजल्यापासून. 3 दिवस पुढचे इकडे? हो, इकडे. आपण जर बघितलं असेल तर या ठिकाणी हे कुटुंबीय आहे जे पंढरपूरवरून या ठिकाणी आलंय. दरवर्षी भराडी देवीच्या दर्शनासाठी इथे येतात. इथे त्यांचे 3 स्टॉल जे आहेत ते ओटीचे, कुंकूचे इथे लावतात आणि इथे ते व्यापार करतात. अर्थात आई भराडी देवी आमच्या पाठीशी आहे, त्यामुळे मी दरवर्षी येतो अशी भावना या विक्रेत्यांनी व्यक्त केलेली आहे. आंगणेवाडीच्या यात्रेत विविध वस्तूंची विक्री होत असते. आता ज्या ठिकाणी मी आहे त्या ठिकाणी घरगुती जे सामान असतं त्यामध्ये आप्यांचं हे भांड, इडलीचं भांड, त्यासोबत घावण्यांचं भांड, त्यासोबत भिडं म्हणतायत, कढाया म्हणतायत आणि कोयते,
कोयते असतील, शेतीसाठी लागणारं सगळं सामान असतील ते या ठिकाणी आलेले आहे. आपण जे व्यापारी आहेत त्यांच्याशी बोलणार आहोत. मला सांगा, तुम्ही कुठून आलात? आम्ही कोल्हापूरवरून आले. दरवर्षी येतात? दरवर्षी येते दरवर्षी इथे व्यवसाय होतो? होय होते. किती आणलंय हे सगळं सामान? खूप आणले. किती आहे सामान? हा टेम्पो आमची गाडी करून आणते. फक्त भराडी देवीची यात्रा जातात की सगळीकडे? सगळीकडे येतात. गोवा, पणजी हे आम्ही हाताने बनवते. हे सगळं दुकानात. राजी, तुम्ही दरवर्षी येता इकडे? दरवर्षी येतोय. दरवर्षी येतोय. किती वय किती आहे आता? वय माझे 70 वर 2 72. आणि किती वर्षापासून ह्या धर्मात? इथं 40-45 वर्ष झाली. भरांडी देवी. लोकांचा प्रतिसाद आहे? हाय. तुमचा देखील व्यवसायाच्या रूपात नवस पूर्ण होतो? हो 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 होय. आणि देवीला हे बी असेल देवीचं कुठलं काय नाही. आत्ताला आलं कधी येतं आणि लोकांनी बी कधी हे केलं नाही. तर सगळ्या लोकांनी ते गावकऱ्यांनी सगळ्यांनी आम्हाला लाईन देऊन लाईट पाणी सगळी लाईट पाणी सगळी सोय करते. होय होय ग्रामपंचायत. इथे खोटं काही चालत नाही. कोणाची जरी वस्तू पडली तरी इथे अशी माणसं आहेत की त्यांना जाऊन ते कमिटीमध्ये देऊन येतात. बघितलं असेल तर भराडी देवी प्रत्येकाच्या नवसाला पावते. तसंच व्यापाऱ्यांच्या देखील नवसाला भराडी देवी पावत असते. देवीच्या यात्रेनिमित्तानं इथे व्यवसाय देखील त्यांचा होतोय. अर्थात हे सगळे कोल्हापूरचे आहेत. या ठिकाणी शेतीची सगळं हत्यारं असतील, शेतीची अवजारे आहेत, त्यासोबत घरातल्या तवे आहेत, भिडे आहेत. मात्र या ठिकाणी जर बघितलं असेल तर हा संपूर्ण परिसर जो आहे तो या व्यापाऱ्यांसाठी दिलेला आहे. वरचा परिसर जो आहे तो खाद्यपदार्थांसाठी दिलेला आहे. तर हा खालचा परिसर जो आहे, मंदिराच्या समोरचा परिसर जो आहे तो या ठिकाणी घरगुती वस्तू, मग ते भिडे असतील, अप्प्याचं भांडं असेल, त्यानंतर शेतीची अवजारे असतील, यासाठी मंदिर प्रशासनानं, मंदिर व्यवस्थापकांनी यांना जागा दिलेल्या आहे. आई भराडी देवीच्या यात्रेसाठी मोठ्या प्रमाणात भाविक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येतात. मुंबई असेल, कोल्हापूर असेल, पुणे असेल, महाराष्ट्रातले असे विविध भाग आहेत ज्या ठिकाणी ते भाविक या ठिकाणी येतात आणि त्यांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून देखील खबरदारी जी आहे ती घेतली जाते. सिंधुदुर्ग जिल्हा आरोग्य विभाग आता अलर्ट झालेला आहे आणि या ठिकाणी आपण जर बघितलं असाल, उपजिल्हा रुग्णालय कणकवली आणि मालवण यांच्या वतीने या परिसरात संपूर्ण केंद्र उभारण्यात आलेली आहेत आणि कशा पद्धतीने इथल्या भाविकांची काळजी घेतली जाणार आहे. जर इमर्जन्सीमध्ये जर एखादी व्यक्ती असेल तर त्याला नेमक्या कोणत्या आरोग्याच्या सुविधा पुरवल्या जातील याविषयी आपण बोलणार आहोत. या ठिकाणी काही डॉक्टर्स असतील, नर्स असतील या ठिकाणी आहेत. आई भराडी देवीची यात्रा आहे, मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात. आरोग्य यंत्रणा किती अलर्ट? आरोग्य यंत्रणा 24 तास अलर्ट आहे. यात्रा कालावधीमध्ये पूर्णपणे इथे लोकांच्यासाठी 5 ठिकाणी आरोग्याची सुविधा उपलब्ध केलेली आहे. तसेच इमर्जन्सी कार्डियक अँब्युलन्स आहे, 108 अँब्युलन्स आहे, पीएससीच्या अँब्युलन्स पण आहेत. 5 ठिकाणी रोटेशनमध्ये ड्युट्या आहेत. सगळे डॉक्टर, सिस्टर, परिचारक सगळ्यांच्या ड्युट्या लावलेल्या आहेत. मुख्य बूथ शाळेकडे आपला आहे आणि त्याच्यानंतर हा देवळाकडे इमर्जन्सी कुणाला काय सुविधा हवी असेल तर. त्यानंतर मालवण स्टँड, मसुरे स्टँड आणि कणकवली स्टँड, तर त्या तिन्ही स्टँडच्या आणि देवळाच्या मध्यभागी अशा पद्धतीचे बूथ केलेले आहेत तयार. आणि हा देवळाकडचा बूथ आहे तो लाईनमध्ये लोकांना काही समस्या झाली तर त्यासाठी इथे केलेला आहे. इमर्जन्सी सर्व सुविधा, सर्व म्हणजे प्रथमोपचाराचे सर्व साहित्य इथे आमच्याकडे अवेलेबल आहे. तसेच जर समजा इमर्जन्सी समजा हार्ट अटॅकचं वगैरे पेशंट असेल तर ग्रामीण रुग्णालय मालवण त्यांचं इथे सेफ हाऊस केलेलं आहे आणि त्या सेफ हाऊसमध्ये तिथे त्यांनी पण अत्यावश्यक सुविधा, व्हेंटिलेटर वगैरे सगळं आहे आणि तसेच पेशंट शिफ्ट करायची सुविधा त्यांच्याकडे पण केलेली आहे. लोकांना जास्तीत जास्त आरोग्य सुविधा इथल्या इथे उपलब्ध होईल याचा म्हणजे प्रयत्न केलेला आहे. एकूण किती डॉक्टर तैनात करण्यात आले आहेत? कारण दरवर्षी एवढे हे स्टॉल असतात की यावर्षी वाढवण्यात? यावर्षी जास्त, दरवर्षी 2 असतात. यावर्षी मुख्य कार्यकारी अधिकारी सरांनी आम्हाला बूथची संख्या वाढवायला सांगितलेली आहे कारण जत्रेची व्याप्ती वाढल्यामुळे त्यांनी ती संख्या वाढवलेली आहे. आता इथे 5 बूथ केलेले आहेत आणि पीएससीला तिथे एक बूथ, प्राकेंद्र मसुरे येथे पण एक बूथ तयार केलेला आहे, जे इथून पेशंट शिफ्ट करून आम्ही तिकडे ट्रीट करण्यासाठी केलेला आहे. तो कोणत्या कोणत्या उपाययोजना केलेल्या आहेत? कोणती कोणती औषधं इथे असेल?
फर्स्ट एड किट आहे, परत एनसीडी, बीपी शुगर तपासणी आहे, बीपी शुगरच्या गोळ्या इथे मिळतात, परत हार्ट अटॅकचं काय असेल इमर्जन्सी केस तर आम्ही तिथे शिफ्ट करतो, तिथे सेफ हाऊस आहेत, बाकी कप सिरप आहेत, बाकी सगळ्या मेडिसिन आहेत, O2 सिलेंडर आहे, इमर्जन्सी किट आहे, फर्स्ट एड किट आहे, दोन्ही आहे. डॉक्टर आता तैनात केले. प्रत्येक बूथवरती डॉक्टर आणि सिस्टर आहेत. 5 बूथ आहेत, त्याच्यामुळे 10-15 डॉक्टर तरी आहेत. बरं सेफ हाऊस आहे, त्यात 2 आहेत बऱ्यापैकी आहे. गेल्या वर्षीपेक्षा ह्या वर्षी जास्त बूथ लावले आहेत, त्याच्यामुळे चांगली आरोग्य सुविधा आहे. कॅमेरा पर्सन विजय सर, सुशांत सावंत, पुढारी न्यूज, आंगणेवाडी.